तर झणझणीत ठेचा, त्याच्यावरती कांदा आणि असं मस्तपैकी दही. वा, 5 मिनिटात झणझणीत असा आपला ठेचा तयार आहे. तर नमस्कार, मी शीतल रेसिपी तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण असा मस्तपैकी झणझणीत ठेचा तयार करणार आहे. आणि त्याला ना खरडायचं टेन्शन ना भाजायचं टेन्शन. तर एकदम 5 मिनिटात आपला ठेचा तयार होणार आणि ती इतका छान लागणार, तुम्ही अर्धी भाकर जास्त खाणार. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला मस्तपैकी आपण साहित्य बघूया. आणि इतका भारी होतो, एकदा नक्की ट्राय करा. तर बघा, आपण आज मस्तपैकी झणझणीत ठेचा बनवणार आहे. तर त्यासाठी घेतलं तर आपण इथं मिरची, कोथिंबीर आणि आपल्याला लागणार आहे तेल, लसूण, शेंगदाणे, मीठ आणि जिरे आणि मोहरी. तर चला, हे मिरच्या सगळ्या ह्यात टाकू. तर मी आधी माझं मिक्सरचं भांडं छोटंसं आहे, त्यामुळे मी डबलदा बारीक केलं. तर ह्याच्यात टाकू हे आपण सगळं लसूण, ही भरपूर शेंगदाणं आणि ही मस्तपैकी अशी तोडून घालायची कोथिंबीर. तर चला, आता ही मस्तपैकी आपण बारीक करून घेऊ. तर बघा, आता आपलं मस्तपैकी बारीक करून झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता, मी जास्त मोठं ठेवले, जरा म्हणजे जास्त बारीक केलं नाही. आणि असंच मोठं ठेवायचं म्हणजे आपले एकदम ठेचा मस्तपैकी लागतो. तर चला, तर आता आपण पेटवला गॅस आणि वरती ठेवली कढई आणि ह्याच्यात ओतूया तेल. तर ह्याच्यात आपण टाकली मोहरी आणि माझा मोबाईल अचानक गरम झाल्यामुळे बंद पडला. तर चला, थोडंसं तेल अजून असं गरम होऊन देऊया. आणि आता टाकूया जिरी आणि बस. आता सगळं आपण जी ठेचा घेतलेला आहे, मिरची बारीक, ती सगळी टाकून घेऊन चांगली फक्त एक 5-6 मिनटं आपण चांगली परतून घ्यायची. आणि इतकं सोपी रेसिपी आहे आणि इतकं छान लागतो ठेचा खायला, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तर आमच्या घरी माझी मुलगा आणि मुलगी आहे, त्यांना अजिबात भाकर आवडत नाही. पण ज्या दिवशी मी असा ठेचा करते त्या दिवशी ती एकदम मागू भाकर खातात. तर थोडंसं टाकलं मीठ आणि चला, आता मस्तपैकी ह्याला भाजून घेऊया एक 5-6 मिनटं. तर बघा, 6 मिनटं मी चांगलं असं खरपूस कलरचं भाजून घेतलं, तुम्हाला पण दिसतंय. आणि आता ही आपला ठेचा एकदम तयार आहे. आणि मी म्हणते की अर्धी भाकर तुम्ही जास्त खाता, कारण की माझ्या मुलीला आणि मुलाला अजिबात भाकर आवडत नाही. पण ज्या दिवशी मी असा ठेचा करते ना, त्या दिवशी ती अगदी मागून भाकर खातात. आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. तर बघा, ही आपला असा मस्तपैकी किती छान मोकळा सुटसुटीत दिसतोय आणि एकदम खायला पण छान लागणार. तर आता काय, मस्तपैकी अशी तोडायची भाकर, असं घ्यायचा ठेचा आणि असं मस्तपैकी दह्यात बुडवून खायचं. एक नंबर लागतंय आणि इतकं भारी. नक्की एकदा ट्राय करा आणि आवडला असेल तर मस्तपैकी सबस्क्राईब करा. तर असा मस्तपैकी ठेचा करून एकदा नक्की ट्राय करा आणि इतका छान लागतो. आणि लहान मुलं सुद्धा खाऊ शकते. तर इतका भारी. आणि तुम्ही बघू शकता हे किती हे आहे, मोकळा फटफटी येत असा मस्तपैकी. त्याच्यात भरपूर कूट वगैरे टाकलेलं. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, सगळ्यात मस्त खात राहा, पीत राहा आणि आरोग्याची काळजी घेत राहा. तोपर्यंत बाय.